नमस्कार, मी प्रवीण लोखंडे फसल क्रांती या चॅनलकडून आलेलो आहे। तर मी आज दयाल फर्टिलायझरसोबत आलेलो आहे। तर सर आपला परिचय द्या। मी विनोद कुमार सोलंकी, नाशिकमध्ये आपण दयाल फर्टिलायझरमध्ये एक 15 वर्षापासून वर्किंग आहे आणि आता हे स्टॉल लावलेलं आहे आपण ते काय ना सर आपला परिचय द्या। माझं नाव शेख खिजर आहे। मी 2014 पासून दयालमध्ये कार्यरत आहे। हां, आणि मी सांगली जिल्हा बघतोय। सांगली पूर्ण जिल्हा चांगलं काम आहे तिथे दयालचं। दयाल कंपनीबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा की ही कंपनी चालू कधी झाली आणि कधी ही कंपनीचं जे प्रोडक्शन आहे, जे प्रोडक्ट बनवलं जातं ते कुठे बनवलं जातात? हे दयाल कंपनीचं सर्वात पहिले सुरुवात झिंक सल्फेट मोनोहायड्रेटपासून चालू केलेलं आहे। हे सन 1979 मध्ये चालू केलेलं आहे। जेव्हा आमचे MD साहेबांनी हे बघितलं का दयाल झिंकची फार कमतरता आहे आणि झिंकशिवाय शेती भातपीकसुद्धा होऊ शकत नाही, असं त्यांचे एक सर्वे झाला। त्याच्यापासून त्यांनी झिंक सल्फेटपासून तयारी केली आणि सुरुवात केली त्यांनी। आज आमच्याकडं बरेचसे प्रोडक्ट शेतीसाठी खूप उपयोगी आहे आणि बनवलेले गेले आहे। सर मला सांगा, महाराष्ट्रामध्ये जी दयाल आत्ता काम करते ती किती वर्षापासून काम करते आणि दयाल आत्तापर्यंत कुठपर्यंत पोहोचलेली आहे? दयाल आपण 2000 पासून काम करतोय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या एरियात आपण चांगला जम बसवलेला आहे। आणि आपलं इथे क्रॉप स्पेसिफिक प्रोडक्ट विकले जातात, जसं की ऊस स्पेशल द्राक्ष स्पेशल कॉम्बी पॅक आणि ओनियन स्पेशल कॉम्बी पॅक असले स्पेसिफिक क्रॉप आहेत आपल्याजवळ। मला सांगा, ही दयाल जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये आपल्याकडे किती प्रकारच्या कंपनी आहेत आणि आपण कुठल्या कुठल्या सेगमेंटमध्ये आपले कंपनीचे प्रोडक्ट आहेत? या दयाल ग्रुपमध्ये वरवली जो महाराष्ट्रामध्ये चालते ते 4 ग्रुप आहे। दयाल फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड, दयाल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, दयाल क्रॉप केअर प्रायव्हेट लिमिटेड आणि दयाल सीड्स, हे 4 ग्रुप आहे। प्रत्येकाचं डिव्हिजन एक वेगळं आहे। त्याच्यामध्ये पीक स्पेसिफिक आपण जे प्रोडक्ट आहे ते आपण दयाल फर्टिलायझर, दयाल बायोटेक, दयाल क्रॉप केअर यानुसार आपण दिलेले गेले शेतकऱ्यांना। सर आपण सांगली एरियामध्ये काम करतात, तर त्या ठिकाणी जे मुख्य पीक आहे तिथले जे मुख्य पीक आहे त्याच्याबद्दल आपलं दयालचे जे प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची काय भूमिका आहे किंवा शेतकऱ्यांचा काय याच्याबद्दल फीडबॅक आहे, जरा सांगताल? हां, आपण सांगलीमध्ये मोठं क्रॉप म्हणलं तर शुगरकेन आहे। त्याच्यावर आपण ऊस स्पेशल कॉम्बी पॅक देतो। त्याच्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, बोरॉन आहे आणि आपला मायक्रोरायझा पण आहे त्याच्यामध्ये। आणि त्याचे रिझल्ट एवढे चांगले आहेत की शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स एकदम अतिशय चांगला आहे आणि शेतकरी वापरून एकदम खुश आहेत। आपल्याकडे अजून जे बाकी तुमच्या एरियामध्ये द्राक्ष वगैरे जे पीक आहे त्याच्याबद्दल काय सांगताल? द्राक्षामध्ये पण आपण कॉम्बी देतो आणि इतर प्रोडक्ट पण आपले जसं की मायक्रोन्युट्रंट, चिलेटेड मायक्रोन्युट्रंट ते पण चांगलं, त्याचे एकदम चांगले रिझल्ट आहेत त्याचे आणि त्यांचा रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा एकदम पॉझिटिव्ह आहे त्याच्याबद्दल। आता मला सांगा, इतक्या दिवसापासून दयाल जी काम करते शेतीमध्ये, शेतकऱ्यांना सगळे खतं औषधं व्यवस्थित पुरवते, आपण शेतकऱ्याला कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतोय आणि शेतकऱ्याला काय फायदा होतोय याच्याबद्दल काय सांगताल? दयाल कंपनी म्हणजे जो शेतकऱ्यांना जो कॉन्फिडन्स आहे, जो विश्वास आहे, विश्वसनीयता, सर्वात महत्त्वाची विश्वसनीयता आहे ते शेतकऱ्यांना आपल्याला चांगलं वाटतं। आणि जेव्हा आपण शेतकरी वापर गेलेला आहे ते शेतकऱ्यांचा जो पॉझिटिव्हिटी आणि जो सांगण्याचा उद्देश आहे की आमच्या कमी खर्चातमध्ये जो उत्पन्न आम्हाला जो पाहिजे होतं, जो आउटपुट आम्हाला जो लागलं त्याचा इनपुट लावल्यानंतर जो आउटपुट पाहिजे त्याची अपेक्षा त्यांची खूप चांगली वाढलेली आहे। ऊस जे क्षेत्र आहे महाराष्ट्राला सगळ्यात मोठं जे पीक आहे, थोडक्यात आपण ऊस, कांदा आणि जे द्राक्ष समजला जातो, तर मला सांगा तुमच्या एरियामध्ये ऊस जे शेतकरी आहेत, ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्या दयालबद्दल काय भूमिका आहे? दयाल म्हणलं तर एक त्यांच्या डोक्यात आहे की एकदम क्वालिटी प्रोडक्ट भेटणार आपल्याला एकदा तर। आणि झिंक आपला ब्रँड झालेला आहे तिथं 21% एकदम। झिंक म्हणलं तर एकदम ओनली वन दयाल इन सांगली। आणि काही असं तुम्ही शेतकऱ्यांच्या काही कंप्लेंट तुम्हाला आलेल्या आहेत एखाद्या प्रोडक्टबद्दल म्हणा किंवा एखाद्या जे काय दयाल जी पॉलिसी किंवा जी सर्व्हिस आहे, काही कंप्लेंट कधी तुम्हाला आलेल्या आहेत किंवा काही ऐकायला भेटलं असं मार्केटमधनं? नाही, असं काही आम्हाला भेटलं नाही आजपर्यंत ऐकायला, क्योंकि पहिलेही त्यांनी दिलेलं आहे की बेस्ट क्वालिटी म्हणजे अति क्वालिटी, ग्राहक के संतोषमय आनंदमय येतो सर्वात पहिली प्रिओरिटी आहे दयालची आहे। त्याच्यामुळं ते जो R&D आहे, जे काय मतलब हे करते त्याची खूप चांगले रिपोर्ट येते आणि त्याच्यामुळे शेतकरी खूप खुश आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की
जे दयाल कंपनीचे जे प्रतिनिधी होते आपल्यासोबत, त्यांनी जी दयाल कंपनीची याबद्दल ज्या प्रोडक्टबद्दल जी माहिती सांगितली आणि त्याचा शेतकऱ्यांना जो होणारा उपयोग आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये होणारी जी वाढ आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा होणारा जो फायदा आहे याच्याबद्दल आपण माहिती सांगितली. अशी दयाल कंपनी पूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि शेतकऱ्यांना नवीन नवीन येणारे उत्पादनं असतील किंवा शेतकऱ्यांना प्रत्येक पिकानुसार जे आपण डोस दिलेले आहेत, ऊस असेल, कांदा असेल, द्राक्ष असेल, त्याच्यापासून शेतकऱ्याला जे दुय्यम अन्नद्रव्यांचा जो पुरवठा आहे किंवा दुय्यम अन्नद्रव्यांचा जो उपयोग आहे शेतीमध्ये कसा फायदेशीर आहे या गोष्टीबद्दल दयाल सर्वांना सांगते. धन्यवाद.